नमस्कार, मी प्राध्यापक नितीन जाधव. आज आपण भारतीय राज्यघटनेची निर्मिती या प्रश्नाचा आढावा घेणार आहोत. राज्यघटना म्हणजे ज्या तत्वानुसार शासन राज्यकारभार पाहते ती तत्वे व नियम यांचा संग्रह लिखित दस्तऐवज म्हणजे राज्यघटना होय. राज्यघटना म्हणजे मूलभूत नियमांचा असा संग्रह की ज्याद्वारे सार्वभौम सत्तेची वाटणी केली जाते, तशीच ही सत्ता कोणी कशी वापरावी यासंबंधी सर्वमान्य तत्वे निश्चित केलेली असतात. ब्रिटिश राजवटीत भारतीय राज्यघटना निर्मितीस पोषक विविध कायदेही महत्त्वाचे ठरले. तसेच राज्यघटना निर्मितीस स्वातंत्र्य लढ्याचा वैभवशाली वारसा देखील महत्त्वपूर्ण ठरला. भारतीय राज्यघटना निर्मितीच्या पूर्वी ब्रिटिश कालखंडात ईस्ट इंडिया कंपनीचा कालखंड आणि त्यानंतर ब्रिटिश सरकारची राजवट या दोन्ही कालखंडात वेगवेगळ्या प्रकारचे सुधारणा कायदे, चार्टर सनदी कायदे, चार्टर ॲक्ट्स या सर्व कायद्यांमध्ये कायदेमंडळाचा विकास, कायदेमंडळाचा विस्तार, कायदेमंडळाच्या कार्यात झालेली वाढ या सगळ्या बाबी भारतीय घटनेच्या विकासाच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरल्या. सुरुवातीला ईस्ट इंडिया कंपनीची राजवट 1858पर्यंत होती. त्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीच्या हातातून ब्रिटिश सरकारने 1858पासून ते 1947पर्यंत आपल्या हातात ब्रिटिश सरकारने राजवट हातात घेतली. या दोनही कालखंडामध्ये विविध प्रकारचे कायदे झाले. पहिल्या कालखंडात ईस्ट इंडिया कंपनीच्या कालखंडात रेग्युलेटिंग ॲक्ट, पीट्स इंडिया ॲक्ट, सनदी कायदा 1833, सनदी कायदा 1853 हे विविध कायदे करण्यात आले ईस्ट इंडिया कंपनीच्या काळात. आणि त्यानंतर 1858 नंतर ब्रिटिश सरकारच्या राजवटीत भारत सरकार कायदा 1858, इंडियन काउन्सिल ॲक्ट 1861, इंडियन काउन्सिल ॲक्ट 1892, मोर्लेमेंटो सुधारणा कायदा, मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा, सायमन कमिशन व जातीय निवाडा, भारत सरकार कायदा 1935 ज्याला आपण प्रांतिक स्वायत्ततेचा कायदा म्हणतो, भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा 1947 या विविध प्रकारच्या बाबी भारतीय ह्या विविध कायद्यांमधील ज्या सुधारणा होत्या, ज्या तरतुदी होत्या, ज्या भारतीय राज्यघटनेच्या घटनात्मक विकासामध्ये निश्चितच भर टाकणाऱ्या होत्या. सुरुवातीला 1773चा रेग्युलेटिंग ॲक्ट या कायद्याद्वारे, याला नियामक कायदा असंही म्हटलं जातं, या कायद्याद्वारे भारतातील कंपनीच्या प्रशासनावर ब्रिटिश संसदेचे नियंत्रण प्रस्थापित होण्यास सुरुवात झाली. रेग्युलेटिंग ॲक्टचे सर्वात महत्त्वाचे उद्दिष्ट हे ईस्ट इंडिया कंपनीच्या नोकरवर्गाच्या भ्रष्टाचारावर नियंत्रण ठेवणे हे होते. पुढे 1857च्या उठावानंतर राणीचा जाहीरनामा किंवा भारत सरकार कायदा 1858 हा पास करण्यात आला, मंजूर करण्यात आला. 1857च्या उठावाच्या पार्श्वभूमीवर ब्रिटिश पार्लमेंटने 1 नोव्हेंबर 1858 रोजी राणीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. त्यानुसार ब्रिटिश पार्लमेंटने कायदा करून ईस्ट इंडिया कंपनीचा कारभार काढून घेतला आणि या कायद्यानुसार भारतातील सामाजिक आर्थिक विकास करण्याचा प्रयत्न केला जाईल व संस्थानिक यांच्याबरोबर कंपनीने केलेले करारांचे पालन केले जाईल. भारत मंत्री आणि इंडियन काउन्सिलची स्थापना करण्यात आली. तो भारतातील प्रशासनासंबंधी पार्लमेंटला जबाबदार असेल. भारतीयांच्या धार्मिक बाबतीत ढवळाढवळ केली जाणार नाही. भारतीयांच्या रूढी आणि परंपरांचा आदर केला जाईल. अशा प्रकारच्या सुधारणा 1858च्या भारत सरकार कायद्याने ब्रिटिशांनी केल्या. यानंतर 1909चा काउन्सिल कायदा, या कायद्याला मोर्लेमेंटो सुधारणा कायदा असेही म्हटले जाते. या कायद्यातील सुधारणांनी, तरतुदींनी देखील भारतीय घटनात्मक विकासात निश्चितच भर पडलेली दिसून येते. ब्रिटिश पार्लमेंटच्या या कायद्यातील महत्त्वाच्या तरतुदी म्हणजे ब्रिटिश पार्लमेंटच्या केंद्रीय व प्रांतीय विधिमंडळाच्या संख्येत वाढ करण्यात आली. मुस्लिमांना स्वतंत्र प्रतिनिधित्व देण्यात आले. कायदेमंडळाच्या अधिकारात वाढ करण्यात आली. कायदेमंडळाच्या सदस्यांची निवड करण्यासाठी मर्यादित प्रमाणात निवडणुकीची पद्धती स्वीकारण्यात आली. या मोर्लेमेंटो सुधारणा कायद्याने ज्या सुधारणा करण्यात आल्या, या सुधारणा
निश्चितच घटनात्मक विकासाला पोषक ठरल्या। यानंतर पहिल्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर पहिल्या महायुद्धाच्या शेवटच्या टप्प्यात 1919चा भारत प्रशासन कायदा सुधारणा कायदा झाला। या कायद्याला मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा असेही म्हटले जाते। या कायद्यानुसार प्रांतीय सरकारमध्ये राखीव आणि सोपीव अशी रचना करण्यात आली। प्रांतात द्विदल पद्धतीचा स्वीकार करण्यात आला। केंद्रीय कायदेमंडळात द्विगृही कायदेमंडळ पद्धती स्वीकारण्यात आली। तसेच भारतीय कायदेमंडळाला कार्यकारी मंडळापासून स्वतंत्र ठेवण्यात आले। या ज्या महत्त्वपूर्ण सुधारणा आहेत याही घटनात्मक विकासाला पोषक ठरलेल्या दिसून येतात। यानंतर 1922 साली महात्मा गांधींनी सर्वप्रथम संविधान सभेची मागणी केली। यानंतर 1934 साली भारतासाठी संविधान सभेची कल्पना सर्वप्रथम मांडण्याचे श्रेय मानवेंद्रनाथ रॉय यांना दिले जाते। मानवेंद्रनाथ रॉय हे भारतातील साम्यवादी चळवळीचे अग्रणी होते। याच वर्षी डिसेंबर 1934 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने पहिल्यांदाच भारताची घटना तयार करण्यासाठी संविधान सभेची औपचारिक मागणी केली। 5 ते 7 डिसेंबर 1934 दरम्यान काँग्रेस कार्यकारिणीची बैठक पटना येथे होती। या बैठकीत काँग्रेसने भारतीय घटनात्मक सुधारणांबाबतचा ब्रिटिश संयुक्त संसदीय समितीचा अहवाल फेटाळून लावला आणि भारतासाठी संविधान सभेची मागणी केली। हे देखील संविधान सभेच्या भारतीय घटना निर्मितीच्या दृष्टिकोनातून एक विधायक निर्णय काँग्रेसने या ठिकाणी घेतलेला दिसून येतो। यानंतर 1935चा प्रांतिक स्वायत्ततेचा कायदा हाही पाहणे घटनात्मक विकासासाठी महत्त्वाचे ठरते। या कायद्याने 1935च्या कायद्याने भारतात संघराज्य पद्धती सुरू करण्यात आली। केंद्र आणि राज्यांच्यातील मतभेद मिटवण्यासाठी संघ न्यायालयाची तरतूद करण्यात आली। केंद्र स्तरावर द्विगृही कायदेमंडळाची पद्धती सुरू करण्यात आली। केंद्र व राज्य सरकारमध्ये अधिकारांची विभागणी करण्यात आली। तसेच केंद्र स्तरावर द्विदल शासन पद्धती सुरू करून प्रांतांमध्ये जबाबदार शासन सुरू करण्यात आली। या सर्व सुधारणा भारताच्या घटनात्मक विकासामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत। एवढेच नव्हे तर 1935च्या कायद्यातील 75% भाग हा भारतीय घटना निर्माणकर्त्यांनी भारताच्या घटनेमध्ये घेतलेला दिसून येतो। म्हणजेच घटना निर्मितीच्या प्रक्रियेत घटनात्मक विकासाच्या प्रक्रियेत 1935चा कायदा हा मैलाचा दगड ठरलेला दिसून येतो। पुढे 1938 साली पंडित जवाहरलाल नेहरूंनी काँग्रेसच्या वतीने अशी मागणी केली की स्वतंत्र भारताची घटना प्रौढ मतदानाद्वारे निवडण्यात आलेल्या संविधान सभेद्वारे कोणत्याही बाह्य प्रभावाविना तयार करण्यात यावी। या पंडित नेहरूंनी जी मागणी केली यामध्ये एक महत्त्वाची बाब अशी आहे की बाह्य प्रभावाविना म्हणजेच ब्रिटिशांच्या कोणत्याही हस्तक्षेपाशिवाय संविधान सभा तयार करण्यात यावी। ही बाब पंडित नेहरूंची मागणी अत्यंत महत्त्वाची घटनात्मक विकासामध्ये ठरलेली दिसून येते। पुढे लॉर्ड लिनलिथगो यांनी 1940 साली ऑगस्ट ऑफरद्वारे ब्रिटिश सरकारने पहिल्यांदाच भारताची घटना मुख्यतः भारतीयांनी तयार करावी हे तत्त्व मान्य केलं। या ऑगस्ट ऑफरद्वारे भारतीयांना स्वतःची घटना स्वतः तयार करण्याची संधी प्राप्त होईल असे निर्देश ऑगस्ट ऑफरद्वारे भारतीयांना मिळाले। याच दरम्यान 1942 साली क्रिप्स मिशन भारतात आले। क्रिप्स मिशन दुसऱ्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनतेचा असंतोष वाढू नये यासाठी 11 मार्च 1942 रोजी सर स्टॅफर्ड क्रिप्स यांच्या नेतृत्वाखाली भारतात आले। या क्रिप्स मिशनच्या महत्त्वाच्या तरतुदी म्हणजे भारतीय घटना निर्माण करण्यासाठी घटना समिती बोलवण्याचे क्रिप्स मिशनने मान्य केले। त्याचबरोबर युद्ध समाप्तीनंतर भारताला वसाहतीचे स्वराज्य देण्याचेही मान्य केले। परंतु राष्ट्रीय काँग्रेस व मुस्लिम लीग या दोन्ही पक्षांनी ही क्रिप्स योजना मान्य केली नाही। त्यामुळे ही योजना फेटाळली गेली। यानंतर ज्या ब्रिटिशांच्या योजनेनुसार भारतीय राज्यघटनेची निर्मिती करण्यासाठी घटना समितीची निर्मिती करण्यात आली ती म्हणजे कॅबिनेट मिशन योजना होय।
यालाच आपण त्रिमंत्री योजना असेही म्हणतो. 1946 साली भारतातील राजकीय प्रश्न सोडवण्यासाठी तत्कालीन ब्रिटिश पंतप्रधान ॲटली यांनी आपल्या मंत्रिमंडळातील सर पॅथिक लॉरेन्स, सर स्टॅफर्ड क्रिप्स आणि अल्बर्ट अलेक्झांडर यांना भारतात पाठवले व त्यानुसार या त्रिमंत्री योजनेने कॅबिनेट मिशनने ज्या तरतुदी सुचवल्या त्यामध्ये भारतासाठी संघराज्य निर्माण केले जाईल, संघराज्यासाठी कायदेमंडळ व कार्यकारी मंडळ निर्माण केले जाईल, प्रांतिक कायदेमंडळाला घटना समिती बनवण्याची शिफारसही करण्यात आली. म्हणजेच प्रांतांमध्ये जी कायदेमंडळे होती त्या कायदेमंडळाच्या सदस्यांनी घटना समिती बनवावी अशा प्रकारची तरतूद करून घटना समितीच्या विकासामध्ये घटना समिती स्थापन करण्याच्या दृष्टीने महत्त्वाची तरतूद ह्या कॅबिनेट मिशनने केलेली दिसून येते. घटना समितीचे कामकाज पूर्ण होईपर्यंत हंगामी सरकारची स्थापना करावी असेही कॅबिनेट मिशनने सुचवले. आता या सर्व तरतुदींमध्ये सर्वात महत्त्वाची तरतूद म्हणजे प्रांतिक कायदेमंडळांनी घटना समिती बनवावी. ही तरतूद घटना समितीच्या दृष्टीने महत्त्वाची ठरली आणि याच तरतुदीनुसार डिसेंबर 1946 मध्ये भारताच्या घटना निर्मितीसाठी घटना समितीची स्थापना करण्यात आली. ही घटना समितीचे सदस्य निवडत असताना साधारणतः 10 लाख लोकसंख्येमागे एक सदस्य असे प्रमाण राखण्यात आले. सर्व समुदायांना प्रतिनिधित्व मिळावे यासाठी जागांचे विभाजन 3 गटामध्ये केले. यामध्ये शीख, मुस्लिम आणि साधारण असे विभागणी करण्यात आली. संविधान सभेच्या सदस्यांची निवडणूक अप्रत्यक्षपणे एकल संक्रमणीय मतांद्वारे प्रमाणशीर प्रतिनिधित्वाच्या पद्धतीने केल्या. हे सदस्य 1935च्या कायद्यानुसार नुकत्याच स्थापन करण्यात आलेल्या प्रांतिक कायदेमंडळाच्या सदस्यांकडून निवडले गेले. म्हणजेच घटना समितीचे सदस्य हे 1935च्या कायद्याने प्रांतांमध्ये झालेल्या प्रांतिक निवडणुकीद्वारे प्रांतांमध्ये निवडले गेलेल्या सदस्यांनी प्रांतातील सदस्यांनी या घटना समितीच्या सदस्यांना निवडून दिले. पाकिस्तानात गेलेल्या क्षेत्रातील मुस्लिम लीगचे सदस्य संविधान सभेतून बाहेर पडल्याने भारताच्या संविधान सभेची सदस्य संख्या 299 इतकी झाली. त्यापैकी 299 हे पूर्वीच्या ब्रिटिश प्रांताचे प्रतिनिधी होते तर 70 संस्थानिकांचे प्रतिनिधी होते. प्रांतांपैकी सर्वाधिक प्रतिनिधी संयुक्त प्रांताचे होते. संविधान सभेची सदस्य संख्या आणि त्याची वैशिष्ट्ये एकूण 389 सदस्य निवडावयाचे होते. 389 पैकी 93 सदस्य संस्थानांची निवडायचे होते तर ब्रिटिश भारतातील 296 प्रतिनिधी निवडावयाचे होते. त्यापैकी 296 पैकी ब्रिटिश प्रांतातून 292 तर ब्रिटिश चीफ कमिशनरचे प्रांतातील 4. ही 4 प्रांत म्हणजे दिल्ली, अजमेर, कुर्ग आणि बलुचिस्तान या 4 प्रांतांव्यतिरिक्त ब्रिटिश प्रांतातून 292 जागा निवडावयाच्या होत्या. ब्रिटिश प्रांतातील 292 जागांपैकी काँग्रेसने घटना समितीच्या 208 जागा जिंकल्या. मुस्लिम लीगला 73 जागा मिळाल्या. इतर पक्षांनी 7 जागा जिंकल्या तर अपक्षांनी 8 जागा जिंकल्या. या ठिकाणी काँग्रेस या पक्षाला घटना समितीत निर्विवाद बहुमत मिळाले. मुस्लिम लीग अल्पमतात होते आणि काँग्रेसचे वर्चस्व निश्चितच या घटना समितीवर निर्माण झाले. त्यामुळे मुस्लिम लीगने घटना समितीच्या कामकाजावर बहिष्कार टाकला आणि त्यानंतर काँग्रेस व इतर अपक्ष यांची घटना समितीच्या कामकाज सुरुवात झाली. 9 डिसेंबर 1946ला घटना समितीचे कामकाज सुरू झाले. घटना समितीचे कामकाज 2 वर्ष 11 महिने 18 दिवस चालले. या कालावधीत घटना समितीच्या एकूण 11 बैठका घटनेच्या झाल्या. घटनेच्या मसुद्यावर 114 दिवस चर्चा करण्यात आली. तसेच घटना समितीच्या कामकाजावर 63,96,729 रुपये खर्च झाला. 26 नोव्हेंबर 1949 रोजी घटना तयार झाली व 26 जानेवारी 1950 पासून राज्यघटनेची अंमलबजावणी करण्यात आली.